जे काही शिकवणार आहात तर त्याबद्दल इत्यंभूत माहिती द्यावी आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही व्याख्यानाला सुरुवात करावी. धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू. सर्वांना नमस्कार माझा. सर्व जे विद्यार्थी आहे नेहमीचेच आहेत हे आपले, तर सर्वांना नमस्कार. उद्यापासून माझा गुरुवारपासून क्लास सुरू होत आहे. म्हणजे त्यासाठी हे पण हे व्याख्यान आहे आणि तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील त्याच्यात तर तेही विचारा. आणि हे आहे रेकॉर्डिंग पण आहे, रेकॉर्डिंग देणार आहे. 10 लेक्चरचं आहे, 600 रुपये फी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कुंडल्या घेतल्या जातील. आता मागे पण झाल्या होत्या, असे 50 कुंडल्या तरी झाल्यात आतापर्यंत सर्व विषयावरती. तर तसाच हा प्रवास पुढे चालू ठेवते मी. तर आज आपण एक कुंडली बघूया आणि काही प्रश्न असतील तर ते आधी विचारा. काही असतील तुमचे प्रश्न तर विचारा. तर मी कुंडली लावीन नाही तर. मॅडम, आजच्या कुंडलीमध्ये काय बघायचं आहे नेमकं? म्हणजे हे जर तुम्ही अगोदर सांगितलं ना तर त्या अँगलनी मग विचार करता येतो. हा युट्रस नाहीये तिचा, जन्मता अच्छा युट्रस नाही. अच्छा अच्छा. ओके, मॅडम, थँक्यू. एक अशी विनंती होती की तुम्ही जी पत्रिका घेता ना ती जर टाकता आली तर रोज, कारण माझ्याकडे कुठलं ऍप नाही त्यामुळे मला जमत नाही ते पत्रिका बनवणं पटकन. मॅडम, माझाही तोच प्रॉब्लेम आहे, मला पण नाही आत माझ्याकडे. अच्छा, हा मग कुंडली टाकू काय दरवेळेला? म्हणजे मॅडम, ते सर कसे पाठवतात ना कुंडली, तर हा म्हणजे ह्या लोकांकडे ज्यांच्याकडे ऍप नाहीये ना त्यांचं असं म्हणणं आहे तशा कुंडल्या आपण पाठवायच्या, म्हणजे क्लासच्या अगोदर तुम्ही ज्या हा, घेणार पण ते आहात. मग मी ह्यांनाच पाठवीन ज्यांना नाहीये त्यांना, नाही तर माझं हा हा, तेच सगळं ना, बरोबर बनून आहे ना. जाणार मग नाहीतर. आणि नाहीतर ते आपलं ऍप सांगा ना तुम्ही, ते फ्री ऍप नाही हा, का तो आपण फ्री ऍस्ट्रोलॉजी, ऍप आहे ना, हा तो तो का नाही केला घेत? ना सगळ्यांनी तर तरी हा, होईल ना. तो पण हा चांगला ऍप आहे. मॅडम, हो मॅडम, मला पण ते ऍस्ट्रोसेटचं करायचं ऍपचं, कारण मला मग कुंडली काढता येत नाही आणि मग क्लासला मी काय होतं, माझं लिहून घेण्यातच वेळ जातो. कुंडली म्हणजे कळत नाही, मग बाकीचं हा, ऐकायला प्रॉब्लेम होतो. ऍस्ट्रॉलॉजी अँड हॉरोस्कोप आहे ना, तो ऍप अं, चांगला आहे. तो ऍप वापरू का मॅडम आम्ही? हो, तोच वापरायचा. पती सांगताना एक तर साधी आमचं कुंडली टाकून देत जा ना मॅडम, नुसती लग्नपत्री कुंडली. हा ऍप आहे, दिसतोय काय? एक मिनिट तुम्हाला सांगतो. कसं ऍस्ट्रॉलॉजी आहे अँड की हॉरोस्कोप. आजचं जे व्याख्यान आहे ना, हे इंट्रोडक्टरी प्रास्ताविक व्याख्यान आहे. तुम्हाला पुढच्या वेळेपासून मॅडम 2 तास अगोदर जी कुंडली लावणार असतील तर ती कुंडली त्या पाठवतील आणि त्याच्यानंतर त्या शिकवताना डिस्प्ले पण करतील. म्हणजे त्याच्याबद्दल काही चिंता करू नका. तुम्ही एकदा त्यांच्या ग्रुपला जॉईन झालात तर तुम्हाला लेक्चरच्या 2 तास अगोदर तुम्हाला कुंडल्या तुमच्या घरपोच मिळतील. मग त्या तुम्ही उतरवून घ्या वहीमध्ये किंवा तुमच्या लॅपटॉपमध्ये ठेवा. तर त्याच्यावरती जेव्हा व्याख्यान चालू असेल तेव्हा त्याचा फलादेश कसा करावा ती पद्धती जी आहे ते मॅडम शिकवणार आहेत. म्हणून त्याच्यासाठी काही चिंता करू नका. फक्त आजची कुंडली एक प्रॅक्टिकल आणि त्याच्यामध्ये नमुना म्हणून सॅम्पल, तर त्याच्यामुळे ते तिथे त्या ठिकाणी ते डिस्प्ले करतील आता आणि त्याच्यावरती त्या व्याख्यान देतील. तर थोडंसं ऐकून घ्या आणि जर समजा ते नाही जमलं तर मॅडमना फोन करा, सिव्हिल पोस्ट येऊ. ओके. ओके, थँक्यू सर. आणि काही आहेत थँक्यू. का प्रश्न? हा, प्रश्न असते ते विचारा. काय काय ते शिकवणार आहेत, सिलेबस कसा मला आहे. सिलेबस काय आहे, कसा, ते काय प्रश्न विचारायचे आहेत? प्रश्न तर सगळ्या प्रकारच्या कुंडल्या घेते, ज्या असतील त्या कुंडल्या घेते. प्रॉपर्टीच्या या वेळेला जास्त घेणार आहे, प्रॉपर्टी बद्दल, प्रॉपर्टी कधी विकली जाईल वगैरे ते घेणार आहे. परत विवाहाच्या तर असतात, करिअरच्या पण असतात, सगळ्याच प्रकारच्या कुंडल्या असतात. मॅडम, प्रॉपर्टी घेताना ती कोणाच्या नावावर घ्यावी आणि हो कोणाच्या हो, नाही, हा ते. हा, घ्यावी की नाही घ्यावी हा, आणि कुठल्या आणि कधी पद्धतीने, म्हणजे विकली जाईल. नवीन. इवन मॅडम, त्या राशींवरून तुम्ही फ्लोअर पण सांगा, म्हणजे वरच्या फ्लोअरवर घेतलेली किंवा खालच्या फ्लोअरवर हा घेतलेली हा. चांगली आहे. हम्म. ठीक आहे मॅडम, कंटिन्यू. ठीक आहे, मग मी घेऊ कुंडली? हो, घ्या ना. तुम्ही कुंडली सांगा हो. ना. चालेल. आज रवी संक्रांती झाली आहे. किती वाजता झाली माहिती आहे का कोणाला?
रवी बदलला, कधी बदलला, कोणी सांगू शकेल? हा, आज दुपारी 3:40ला रवी बदललेला आहे. तर पुढच्या वर्षी 2025ला कधी बदलेल माहिती आहे? 21:43 मॅडम. हा, पुढच्या वर्षी 6 तास पुढे जाणार. जर आता या वर्षी 15:40ला बदललाय दुपारी, तर 6 तास पुढे जाणार, म्हणजे 21:43ला पुढच्या वर्षी रवी संक्रांती होईल. पण किती तारखेला होईल पुढच्या वर्षी? आता हे लीप इयर आहे, लीप इयर आहे म्हणून कसं होणार? आदल्या दिवशी होणार, 12 तारखेला होईल. तर पुढच्या 2025ला 12 तारखेला रात्री 20:40ला रवी बदलेल, 6 तास पुढे. जे ह्या वर्षी बदलणार ना, त्याच महिन्यामध्ये पुढच्या वर्षी 6 तास पुढे जातो रवी आणि चेंज होतो. पण लीप इयर आहे म्हणून आधीचा दिवस घ्यायचा. आज 13 तारीख आहे ना, तर 12 तारखेला होईल, लीप इयर आहे म्हणून. ठीक आहे. आता या पत्रिकेची डेट आहे 30/6/75, 10/6 सकाळी, मुंबई. ही स्त्री आहे, जन्मता युट्रस नाहीये हिला. तर 30/6/75ची तारीख आहे. तर 30/6/75 वरून आपण फक्त तारखेवरून तुम्ही तिथी पण सांगू शकता, तिथी कुठली असू शकते, फक्त तारखेवरून. तर 1975चा कॉन्स्टंट आहे 16. तर 30 तारीख आहे, तर 30चे 30 उडवून टाकायचे, म्हणजे घ्यायचे नाहीत ते, कारण मायनसच करायला लागतात, म्हणून ते घ्यायचे नाहीत. नंतर 6 जो महिना आहे, जून महिना, त्याच्यामध्ये कॉन्स्टंट फक्त प्लस करा. 6 आणि 16 किती होतात? 22. 22 मधून किती घालवायचे? कितीला? 15. 15. हा, 15 म्हणजे किती राहिले? हा, 7 7. हा, कृष्ण पक्ष काय शुक्ल पक्ष 15च्या वर आहे, म्हणजे कृष्ण पक्ष आहे ना, कृष्ण पक्ष. हा, मग इथे बघा कृष्ण पक्षाची सप्तमी येईल, आहे ना, दिसतंय का मॅडम? हा, तर अशी तिथी काढायची. ह्याचं चंद्र एक मिनिट काढू. हा, एक मिनिट, तुम्ही जर रवीचं सांगितलं ना आता, की 12 हा, तारखेला रवी पुढच्या वर्षी येईल, तर तो फेब्रुवारी महिन्याचा येईल असं धरू नये का? फेब्रुवारी ज्या अच्छा, महिन्याची संक्रांत होते त्याच्या पुढच्या वर्षी त्याच महिन्यामध्ये 6 तास पुढे जाणार. 6 तास पुढे जाईल. हा, हा, ठीक आहे, ठीक आहे, म्हणजे आलं लक्षात. फेब्रुवारी महिन्याच सांगितलं फक्त. हो हो, ठीक आहे, वर्षी आलं लक्षात. ज्या दिवशी होणार त्याच्या परत पुढच्या वर्षी 6 तास पुढे जाणार. हो हो, आलं लक्षात मॅडम, हा, थँक्यू. हा. ओके ओके. तिथी समजली काय तुम्हाला कशी काढायची? हो हो, समजली मॅडम. हा, चंद्र पण काढू शकतो आपण. चंद्र कसा काढायचा, कुठलं नक्षत्र येईल ते पण सांगू शकतो. तर आता मॅडम 15 किती वजा करायचे? हा, 15 मधनं किती वजा करायचे? नाही, आधी 6 तारीख आहे ना, 30 हा. का 30 का नाही घेतले आपण, कारण ते 30च्या 30 मायनस करायला लागतात ना, 15 दुनी 30, हो. म्हणून ते हा. घ्यायचेच नाही. नंतर जो कॉन्स्टंट नंबर त्या वर्षीचा फक्त 16 आहे, 75चा, तर 16 आणि 6 आपण प्लस केले तर किती राहिले? 22. 16 22. 22 मधून 15 घालवा. ओके, ठीक आहे, कळलं. हा, तर कृष्ण सप्तमी येते. आता ही जी कुंडली आहे ती सिंह लग्नाची कुंडली आहे. इथे मांदी आहे, तृतीय स्थानात हर्षल आहे, नेपच्यून राहू चतुर्थात आहे, सप्तमात चंद्र आहे, अष्टमात गुरु आहे, भाग्यात मंगळ आहे मेषेचा, बुध केतू युती
दशमात आहे, रवी शनी लाभात आणि शुक्र आहे व्ययस्थानामध्ये. पहिलं जेव्हा आपण आधी सिंह लग्नाबद्दल सांगते. सिंह लग्न म्हणजे काय, तर सिंह लग्न जर बघितलं आपण सिंह लग्नाबद्दल थोडं, तर त्याच्यामध्ये 3 नक्षत्र येतात, मघा, पूर्वा आणि उत्तरा, अशी 3 नक्षत्र येतात. त्यातलं काकवंद्या राशी असं पण म्हणतात त्याला. काकवंद्या म्हणजे ह्याचं आराध्य वृक्ष जे आहे ते वड आहे आणि वडाच्या झाडाखाली झाडं जगत नाहीत, छोटी छोटी, त्याच्यामुळे. आणि दुसरं म्हणजे एखादी संतती होणे सिंह राशी म्हणजे. कारण का, सिंह हा मेल आहे, म्हणजे मेल फिमेल जो आहे सिंह, तो 157 दिवस हे एकत्र येतात सिंह. आणि त्याच्यामध्ये एवढे दिवस येऊनही त्यांना एखाद दुसराच बछडा होतो. म्हणजे सिंह राशीला म्हणून थोडस वंद्या पण म्हटलेलं आहे. त्याचा आराध्य वृक्ष पण वड आहे. वडाच्या झाडाखाली छोटी छोटी झाडं पण जगत नाहीत, असं त्याचं हे आहे. मग सिंह राशीत एक जरी मुलगा झाला ना तरी तो पुत्र चांगला होतो. ही स्थिर राशी आहे, पुरुष राशी आहे आणि स्थिर राशी आहे, शौकीन राशी आहे आणि राजाची राशी आहे. रवी आहे हा, आणि रवीवरूनच सगळं ऑर्बिट चालतं. तर रवी हा श्रेष्ठ ग्रह आहे, त्याच्यामुळे राजाच आहे तो, तर राजासारखंच वागणार. आणि ग्रहांच्या ऑर्बिटचा राजा आहे हा. आणि पृथ्वी जिथे लोकेट केली तिथे सूर्य आहे, त्याच्यामुळे प्रशासक, सरकारमध्ये असणारे, त्यांचा भाग्योदय पण बघितला तर वय वर्ष 28 वर्ष, सर्वांना घेऊन जाणारी राशी आहे. अग्नितत्वाची राशी आहे, त्याच्यामुळे मित्र पण हुशार असतात त्यांचे, कारण ह्यांच्याबरोबर असेच लोक राहणार की जे यांना झाडावर चढवणार. कारण जर मित्र राशीमध्ये इथे बघितलं तर बुधाची रास आहे. बुध हा असा ग्रह आहे की जिथे फायदा असेल, स्तुतिप्रिय आहे बुध हा, तर जिथे फायदा असेल तिथे गोड बोलणार आहे. मग सिंह राशीमध्ये जे काही काम करेल त्याच्यामुळे यांना जे मित्र मिळतात ना ते पण गोड बोलू मिळतात, त्यांना स्तुती करणारे मिळतात, स्तुतिप्रिय असतात. आणि सिंह राशीमध्ये जे काही हे लोक काम करतात, म्हणजे इव्हन व्यसन जरी केलं तरी सर्वांसमोर करतील, राजासारखा ड्रिंक करेल, म्हणजे कोणाला घाबरणार नाही ही लोक. आणि यांची केस विंचरायची जरी सवय बघितली तर सिंहेचं जसं आयाळ असतं, म्हणजे पाठीमागे, म्हणजे पूर्ण केस पाठी घेऊन विंचरतात. अधिकार ह्यांना हवा, पॉवर हवी, कारण राजा आहे, कर्तृत्व आहे, लीडर आहे, लीडर क्वालिटी आहे. त्याच्यामुळे सगळ्या क्वालिटीज, म्हणजे ज्या राजराशी आहे त्या क्वालिटी यांच्याकडे आहे. दुसरं, ही राज जी आहे ती पाठीवर आणि हृदयावर अंमल करते. शनी हा माईक बंद करा. शनी हा लग्नाला षष्टेश आहे आणि सप्तमेश आहे, आणि बुध हा लाभेश आहे आणि द्वितीयेश आहे, आणि शुक्र हा केंद्राचा अधिपती आणि तृतीयेश असल्यामुळे शनी बुध शुक्र हे अशुभ आहे. फक्त मंगळ हा भाग्येश म्हणून आणि चतुर्थेश असा केंद्राचा अधिपती म्हणून तो योगकारक होतो. तसंच गुरु हा पंचमाचा पण अधिपती आहे आणि अष्टमेश पण आहे. पण दशमेश जर शुक्राबरोबर जर गुरु शुक्र युती असेल तर संबंध एवढा शुभ होत नाही, गुरुला थोडासा अष्टम दोष इथे लागणार. बुध हा मारक स्थानाचा अधिपती आहे, मार्केश आणि नाशकेश पण आहे बुध, म्हणून बुध शनी योग या कुंडलीला तेवढा चांगला योग नाहीये. शनी शुक्र जे आहेत ते मारक होतात, आणि रवी लग्नेश म्हणून शुभ आहे, म्हणून त्याच्याबरोबर जर या कुंडलीला जर रवी मंगळ युती असेल, रवी गुरु युती असेल, मंगळ गुरु युती असेल, आणि तर ह्या युत्या ह्या लग्नाला एकदम फलदायी आहे. मंगळ या लग्नाला राजयोगकारक आहे, आणि गुरु शुक्र
गुरु शनी हे थोडेसे निष्फळ ठरतात या लग्नाला. शनी जर अशुभ असला तरी गुरुदृष्ट असेल तर सौम्य होतो इथे. आणि लग्नेश आणि रवीचा धनेश आणि लाभेश शनीशी जर म्हणजे लग्नेश आणि बुधाशी जर म्हणजे धनयोग चांगला व्हायसाठी लग्नेश आणि रवी बुध युती ही चांगली आहे. धनेश आणि लाभेश रवीचा संबंध आला तर धनयोगासाठी ही चांगली होईल. गुरुची रास ही मूल त्रिकोण रास आहे, त्याच्यामुळे ही राशी पंचमात आणि अष्टमेश गुरु असला तरी पुष्कळशी पंचमेश असल्यामुळे मूल त्रिकोण राशीचं पहिलं फळ पहिलं देणार गुरु, त्याच्यामुळे पुष्कळस शुभ फळ इथे मिळतात गुरुची. आणि मंगळ शुक्र योग जो आहे तो भाग्याचा आणि केंद्राचा हा मंगळ शुक्र योग या कुंडलीला खूप चांगला होता. तर हे सिंह लग्नाचं असं वर्णन आहे थोडं. त्यानंतर जर बघितलं आपण तर युट्रस साठी जर बघितलं आपण तर गर्भाशयासंबंधी जर आपण बघितलं तर स्त्रीचा जो ऋतू आहे स्त्रीचा तो नेहमी चंद्राशी निगडीत असतो. स्त्रीचा ऋतू तर चंद्राचे जे काही राशी चक्रातले एक भ्रमण पूर्ण झालं की मासिक पाळीचा 1 महिना पूर्ण होतो. म्हणजे चंद्र पुन्हा त्याच ठिकाणी आलेला असतो आणि त्याच नक्षत्रात जेव्हा येतो तेव्हा स्त्रीची पहिली मासिक पाळी म्हणजे चंद्र मंगळ शुक्र शनी या ग्रहांचा तिथे संबंध येतो. तसंच जर बघितलं तर चंद्र हा सर्व जसं रस आहे, चंद्र हा सर्व रसांचा कारक आहे. रसांप्रमाणे आर्तवाचा पण हा चंद्र कारक आहे. मॅडम जरा मासिक पाळीचं परत सांगा ना प्लीज. चंद्र हा ना मासिक पाळी एक भ्रमण पूर्ण झालं चंद्राचं राशी चक्रातलं तर एक भ्रमण पूर्ण झालं की मासिक पाळीचा 1 महिना पूर्ण होतो. म्हणजे चंद्र पुन्हा त्याच ठिकाणी आलेला असतो, तेव्हा त्याच ठिकाणी येतो तेव्हा त्याचं एक भ्रमण पूर्ण असतं आणि त्याच नक्षत्रामध्ये येतो. इव्हन डिलिव्हरी पण होताना ज्या 4थ्या दिवशी आपण जो चंद्र नक्षत्र असतं ना तेच 10व्या नक्षत्राला डिलिव्हरी होते. म्हणजे 10वं नक्षत्र जेव्हा येतं त्याच वेळेला डिलिव्हरी होते, असं कॅल्क्युलेशन आहे. तसं त्याच नक्षत्रात येईल तेव्हा पहिली स्त्रीची मासिक पाळी येते आणि चंद्र मंगळ शुक्र शनी या ग्रहांचा असा संबंध येतो. तसं चंद्र पण आहे ना रसांचा कारक आहे, संपूर्ण आर्तवाचा कारक आहे. मग स्त्री साधारण 14-15 वर्षी वयात येते. आणि कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये बघितलं ना तर दशम स्थान कोणाचं आहे? शनीचं आहे. आणि लाभस्थान कोणाचं आहे? शनीचं आहे. तर शनीची दृष्टीमुळे आता हे जे पिरियड्स येतो पहिला तो त्याचा पण शनीचा संबंध येतो आणि पिरियड जातो तेव्हा पण शनीचा संबंध येतो. कारण शनी हा दृष्टीने दशमाचा अधिपती आणि लाभाचा अधिपती आहे. शनी दृष्टीने पंचमावर लाभात असला तर पंचमावर दृष्टी टाकतो आणि दशमात असेल तर सप्तमावर दृष्टी टाकतो. त्याच्यामुळे दोन्ही याचा संबंध शनीचा येतो. त्याच्यामुळे शारीरिक विकासाचा जो काही महत्वाचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये शनीचा संबंध हा पहिला येतो. शिवाय शनी हा पहिल्या 15 वर्षामध्ये 6 महिने गेले 15 वर्षामध्ये जिथे शनी बसलेला असतो त्याच्या समोर तिथे 15 वर्ष होणार. मग जिथे राशीत भ्रमण करून इतर ग्रहांशी जेव्हा जेव्हा योग करून जातो तो सगळ्या ग्रहांशी आणि कोणत्या वयामध्ये स्त्री पुरुष वयात यावे याची तो तिकडे कळ दाबून जातो. म्हणजे त्या ठिकाणी 15 वर्षी येतो आणि तिथे कळ दाबून जातो आणि जिथे बसलाय तिथून तो 15 वर्ष बरोबर तिथे दृष्टीने तो 15 वर्षाने तिथे हे करतो. म्हणजे आणि मंगळ जो आहे तो कालपुरुषाच्या कुंडलीनुसार अष्टमाशी संबंध येतो आणि शुक्राचा सप्तमाशी संबंध येतो. आणि या सगळ्या ग्रहांच्या परिणामामुळे 45 वर्षापर्यंत ही गती पूर्णपणे आपली सायकल जी आहे ती चालू असते. आणि पाळी बंद करण्याचं जे काम मी सांगितलं ते पण शनीचंच आहे. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं की वृश्चिक रास ही अष्टमाशी संबंध आहे. वृश्चिक रास
तर वृश्चिक राशीचा संबंध हा पूर्णपणे गर्भाशयावरती आहे. म्हणजे योनीचा दाह, गर्भाशयाचे विकार, फेलोपाईन ट्यूब म्हणा, हे सगळे वृश्चिक राशीचा संबंध आहे. आणि जे पंचम स्थान आहे ते गर्भधारणेचं स्थान आहे. म्हणजे संतती स्थान आणि मुख्य गर्भस्थान जे आहे ते पंचम स्थान, युट्रस, संपूर्ण युट्रस जो आहे तो तूळ राशीकडे पण आहे, वृश्चिक कडे पण आहे आणि मुख्य गर्भस्थान आहे पंचम. आणि सप्तम जे आहे ते वैवाहिक सौख्य आणि इंद्रियजन्य सगळी जी काही सुखाची स्थान आहे ती वृश्चिक राशीमध्ये असतात. म्हणजे एकही ग्रह जर पापग्रह दृष्ट वृश्चिक राशीमध्ये असेल किंवा काही वृश्चिक रास बिघडली असेल तर संपूर्ण परिणाम जो आहे तो पूर्णपणे गर्भाशयावरती होतो. त्याच्यामुळे वृषभ राशीमध्ये जरी ग्रह असले तरी त्याचा थेट परिणाम तो तुमच्या वृश्चिक राशीवरती येणार. आणि वायू राशीमध्ये जर चंद्र असेल तुमचा तर तुमचा मासिक धर्म जो आहे तो अनियमित असतो. आणि शुक्र शनी जर केंद्र योग असेल तर मासिक धर्म पण अनियमित असा स्त्राव होतो. आणि शुक्रावर जर मंगळाची दृष्टी, अशुभ दृष्टी असेल शुक्रावर तर पीडादायक स्त्राव असतो. जर मंगळ पंचमात असेल तरी पीडादायक स्त्राव असतो. त्याच्याप्रमाणे ग्रहांप्रमाणे बघायचं. शनी असेल तर आकुंचित करणारा, म्हणजे कमी फ्लो आला शनी आहे. मंगळ असेल तर फ्लो, असं सगळं हे ग्रहांप्रमाणे सगळं त्याचं तंत्र लावायचं. गुरु हा शुभ ग्रह आहे, त्याच्यामुळे वृश्चिक राशीवर अशुभ परिणाम तो पण गुरु पण कधी कधी विशाखा नक्षत्रातला तो पण अशुभ परिणाम करतो. कुठल्या नक्षत्रात आहे त्याच्याप्रमाणे तो फळ देणार. वृश्चिक राशीमध्ये विशाखा नक्षत्रामध्ये असेल तर ट्युमर सारखे पण, फायब्रॉइड ट्युमर होणं हे प्रकार वृश्चिक राशीमध्ये तुम्हाला आढळतील. मग शनी वृश्चिकेमध्ये गर्भाशयाचे दोष दाखवतो. 1986च्या कुंडलीमध्ये पण बघितलं तर शनी हर्षल युती आहे. तर तिथे त्या लोकांना पण मासिक धर्म अनियमित पणे कधी म्हणजे युरिन पास न होणं वृश्चिक राशीमध्ये आता त्यांना त्रास आहे जास्त, कारण आता त्याच्यावर शनीची दृष्टी आहे. 1980च्या मुलींना आता त्रास आहे थोडासा, कारण युरिन मध्ये प्रॉब्लेम्स होणं. मग शनी आणि हर्षल जर असेल त्यावेळेला 1986ला शनी हर्षल युती होती तर गर्भाशयामध्ये विकृती असणं. कधी कधी मूळ नक्षत्र पण लग्न भावारंभी असेल तर गर्भाशयामध्ये तुम्हाला विकृती कधी कधी आढळू शकते. तर गर्भाशयाच्या शनी हर्षलची युती आहे ती अशी विकृती थोडीशी निर्माण करते. आता गर्भाशयाचे जे विकार आहेत ते पहिलं स्थान, पंचम स्थान, षष्ठ स्थान, सप्तम आणि अष्टम ही स्थानं जास्त करून बघायची. आणि चंद्र जेव्हा मंगळावरून जातो तेव्हा स्त्रियांना जो काही मासिक धर्म आहे तो सुरू होतो. आणि निरोगी स्त्रियांच्या बाबतीमध्ये मासिक धर्माचे बिघडणारे ग्रह म्हणजे मंगळ, शनी, हर्षल, नेपच्यून आणि चंद्र क्षीण बली असणं. म्हणजे चंद्र बिघडलेला असेल तर पीसीओडी हल्ली वाढली आहे तर त्या ठिकाणी पीसीओडी बघताना चंद्र बघावा नाही. चंद्र नीचेचा वृश्चिकेचा तर असंही सांगू शकता, चंद्र नीचेचा वृश्चिकेचा असेल तर आईचं युट्रस काढावं लागतं, हे पण ह्याच्यामध्ये सांगू शकता आपण तुम्ही. तर आता इथपर्यंत काही प्रश्न असेल तर विचारा, मग मी पुढची कुंडली घेते तुम्हाला. मॅडम तुम्ही स्थान कुठलं सांगितलं बिघडलेलं बघायला गेलो? 1, 6, 7, 8. 1, 6, 7, 8. ओके. 1, 5, 6, 7, 8 ना? 1, 5, 6, 7. तर ही सिंह लग्नाची कुंडली आहे. पहिलं नक्षत्र बघायची. नक्षत्र इथे बघा, लग्नबिंदू जो आहे तो मघा आहे आणि मांदी जी आहे ती तूळ राशीमध्ये पडली आहे. हिला गर्भाशय जन्मताच युट्रस नाहीये हिला. तर मांदी जी आहे ती तूळ राशीमध्ये विशाखाच्या 3ऱ्या चरणात आहे आणि लग्नबिंदू जो आहे तो मघामधला आहे. नंतर आद्रामधला रवी आहे. मंगळ जो आहे तो अश्विनी मधला आहे. गुरु रेवती चतुर्थ चरण पंचमेश आहे, तो रेवती चतुर्थ चरणात गंड नक्षत्रात आहे. शुक्र पण आश्लेषा चतुर्थ चरण मध्ये आहे आणि केतू कृतिका, चित्रा चतुर्थ चरण हर्षल, अनुराधा चतुर्थ चरण हे सगळे तूळ आणि वृश्चिक राशी मधले ग्रह आहेत. पण जर तुम्हाला हा व्यंग झाला ना, म्हणजे जन्मता दोष झाला,
जन्मतः दोष बघताना महादशा फार परिणाम करते. तर मांदी तूळ आहे, मांदी. आणि आता हे जे अंश आहेत ते लग्न बिंदू जो आहे तो 7 अंशाचा आहे. म्हणजे जर समजा 22 मधून 15 आणि 7 22 अंश झाले. भाव मध्ये काढायचं असेल तर 15 आणि 7 22 अंश. जर 22 अंशाच्या पुढचे जे ग्रह आहेत, शुक्र वगैरे सगळे, हे शुक्र 29 आहे, शनी 26 आहे, हे सगळे पुढे येणार. हे जे 22 अंशाच्या जे पुढचे आहेत ते सगळे चलित कुंडलीमध्ये तुम्हाला पुढे दिसतील, पुढे आलेले दिसतील. आता हा शुक्र जो आहे तो आश्लेषा चतुर्थ चरण आणि लग्न बिंदू मघा हे संधीमध्ये, हे चांगलं नाही. शुक्र केतू कृतिका मधला आहे आणि नेपच्यून अनुराधा चतुर्थ चरण आणि पंचमेश जो आहे तो अष्टमात गेलाय आणि रेवती चतुर्थ चरण मध्ये आहे. आणि त्याच्यावर षष्ठेश शनीची पण दृष्टी आहे. लग्न जे आहे ते सिंह आहे आणि रास कुंभ आहे, दोन्ही वंद्य आहे. आणि लग्नावर शनीची दृष्टी आहे, सिंह राशीवर, त्याच्या शत्रू राशीवरती आहे. लग्नेश जो रवी आहे तो षष्ठेश शनी बरोबर बसलाय, आहे ना मॅडम? हा. मग हाच लग्नेश प्रत्येक ग्रह जाऊन नवमांश कुंडलीमध्ये बघायचा तो कसा आहे. मग हाच लग्नेश नवमांशामध्ये पण जाऊन बघायचा. कारण जर बघितलं तर रवी केतूचा डिफरन्स किती आहे, रवी आणि केतूचा डिफरन्स 9 अंशाचा. हा नाही, रवी केतू 14 आहे. केतू 5 आहे ना, रवी 14 आहे. हा. हा, 15 आणि 38 अंशाचा फरक आहे. रवी आणि केतू मध्ये 38 अंशाचा फरक आहे. जेव्हा 40-80 असा फरक असेल तर नवमांशामध्ये तिकडे युती होते. मग नवमांशामध्ये जर बघितलं तर रवी आणि केतूची युती होईल. लग्नेश हा एक तर शत्रू राशीत आणि रवी केतूच्या युतीत आहे. म्हणजे इथे लग्नेश बिघडलेला आहे, मंगळाच्या केंद्रात आहे. पण मग वृश्चिक जो आहे राशीमध्ये तो नेपच्यून आणि हा रवी जो नेपच्यून जो आहे तो अनुराधाच्या चतुर्थ चरणात वृश्चिक नवमांशामध्ये, हा चांगला नाहीये. नंतर जो पंचमेश आहे गुरु, तो रेवती चतुर्थ चरणामध्ये आहे. 87 सालामध्ये पण मे मध्ये गुरु रेवती चतुर्थ चरणामध्ये होता. तर इथे पाळी नाही आहे तर व्यंग आहे जन्मताच. 12 वर्षात पाळी नाही आली कारण हार्मोनल इम्बॅलन्स, रक्तात दोष किंवा शरीरामध्ये दोष जास्त येतो. लग्न बिंदू मघा, शरीरात दोष आहे म्हणून पहिलं लग्न बिंदू, त्याच्यामुळे पहिलं शरीर बघावं. तर केतूची नक्षत्र थोडीशी वाईट असतात. आणि भावचलितामध्ये जर चलित कुंडलीमध्ये बघितलं तर शुक्र लग्नी आहे, पूर्ण पुढे येणार सगळे ग्रह. हे शुक्र लग्नी आहे म्हणजे आश्लेषा आणि मघा असे सगळे पुढे आलेले आहे. मंगळ जो आहे गुरु आणि अश्विनी हे एकत्र आलेले आहे. मॅडम एक विचारू का? हा, काय मग हिला ते युट्रेस नाहीये तर मग हिने म्हणजे स्वतःत बदल करून घेतलाय का? म्हणजे स्त्रीचं पुरुषात नाही रूपांतर नाही करून नाही नाही घेतलंय नाही, का? लग्न नाही का नाही केलं, तसंच आहे? काही नाही, काही नाही. स्त्रीच राहिली का? म्हणजे ती स्त्रीच राहिली का? हो, म्हणजे काय, फक्त अच्छा, युट्रस नाही नाही म्हणजे त्याच्यामुळे लग्न नाही केलं तिने. अच्छा. आता भावमध्याची नक्षत्र ही महत्वाची आहेत ह्याच्यामध्ये. लग्न बिंदू जर केतूच्या नक्षत्रात आहे तर पंचम स्थानावरून संतती धारणेचा आपण विचार करतो. मग सिंह राशीचा पण इथे संबंध आला आणि पंचभाव मध्ये बघितला तर सर्वांचा भाव मध्ये सारखाच येणार. म्हणजे जर इथे मघाचं नक्षत्र आहे तर इथे पण मघाच येणार. मग इथे मूळचं तिसरं चरण येणार. 8 अंश 35 कला इकडे येणार. आणि पंचमाचं पंचम बघितलं तर इथे पण 7 अंशाचं 756 पर्यंत अश्विनीचं तिसरं चरण इकडे येणार. म्हणजे इथे सगळी जी आहेत 1, 5, 9 जे दैव त्रिकोण आहे ते बिघडलेलं आहे आणि इथे सगळी केतूची नक्षत्र लागलेली आहे.
आणि चलित कुंडलीमध्ये पण बघितलं तर भाग्यात गेलेला आहे, मंगळाबरोबर आहे, योग करतोय. आणि गुरु आणि हा रेवती चतुर्थ चरण आणि मंगळ जसं इथे मघा आणि आश्लेषा संधीमध्ये गेलाय, तसंच गुरु आणि मंगळ पण संधीमध्ये आहे. तर मंगळ युती हे हे जे गंडतारे ज्या भावामध्ये पडतात त्याच्यामध्ये त्या भावाचा पहिला नाश करतात. त्याच्यामुळे आश्लेषा आणि रेवती चतुर्थ चरण. आता हे रेवती चतुर्थ चरण आणि हे आश्लेषा हे नीट बघून ठेवा. त्याची हा नवपंचम झालेला आहे खरा, म्हणजे 27 अंश आणि शुक्र. त्याच्यामुळे हे जे दोन ग्रह आहेत गुरु आणि शुक्र हे नवमाशामध्ये युतीत तुम्हाला दिसणार. मग युतीत कुठले आले नवमाशामध्ये? तर गुरु आणि शुक्र. गुरु आश्लेषा चतुर्थ चरण आणि शुक्र रेवती आश्लेषा आणि गुरु रेवती चतुर्थ चरण. तर नवमाशामध्ये हे युतीत दिसणार. हे दोन्ही गंड नक्षत्र जे आहेत ते इथे युतीत आलेले आहेत. मग हे बरोबर नाही. हे असे नक्षत्र इथे कुठे पडलेत आणि कोणाबरोबर इथे आलेत ते बघायचं. पंचम स्थानामध्ये पण आपण युट्रस साठी बघतो, तूळ रास बघतो. नंतर जे वृश्चिकेचा राहू आहे, राहू पण इथे काम करतोय, कारण वृश्चिकेमध्ये राहू आहे. ज्या राशीमध्ये राहू बसलाय त्याचा अधिपती मंगळ हा परत अश्विनी नक्षत्रामध्ये. त्याच्यामुळे ही जी वृश्चिकेचा राहू आहे तो पण तिथे काम करणार. आणि तूळ राशीमध्ये मांदी आहे आणि हर्षल युक्त आहे, त्याच्यामुळे थोडासा थोडं विक्षिप्तपणे, म्हणजे युट्रस जरा हर्षल आपला विकृती देतो ना थोडस, तसं हर्षलाने ही पण विकृती दिली आहे. प्लुटो हा जूनचा महिना आहे, त्याच्यामुळे प्लुटो कन्या राशीत आहे. तर ज्या महिन्यामध्ये जन्म असतो त्या राशीत जर ग्रह असेल तर ते ग्रह स्तंभी असतात. तर प्लुटो इथे स्तंभी आहे, त्याच्यामुळे प्लुटो हा अवयव निकामी करणं असं पण दाखवतो, गुरुच्या समोर आहे. तर इथे हर्षल वक्री आहे, हर्षल पण स्तंभी आहे हा, आणि प्लुटो पण स्तंभी आहे. हर्षल जो आहे तो नक्षत्र पण बघायचं. हर्षल चित्रा चतुर्थ चरण दरिद्रांश मध्ये आहे, त्याच्यामुळे वक्री हर्षल आहे, तुळेमध्ये आहे, तर तो तिथे परिणाम करणार. शिवाय आद्राच्या ऑपोजिट मूळ नक्षत्र नाहीये तिथे, पण आद्राचा केंद्रयोग कोणाशी झालेला आहे? रेवतीचा संबंध, रेवतीचा आद्रा बरोबर केंद्रयोग झालाय. हा रेवती आणि आद्रा असा केंद्रयोग झालेला, हा चांगला नाहीये. रवी बरोबर लग्नेशा बरोबर हा केंद्रयोग झालाय आद्राशी. लग्नेश कुठे गेला? तर लग्नेश हा राहूच्या नक्षत्रामध्ये, तो सुद्धा नवमाशामध्ये रवी आणि केतूची युती झालेली आहे. रवी केतू 38 अंशाचा डिफरन्स आहे, त्याच्यामुळे नवमाशामध्ये युती होते. 40, 80, 120 असे अंशाचा जर डिफरन्स असेल तर नवमाशामध्ये जाऊन तिकडे युती होते. जेव्हा असे युतीत नवमाश येतात तेव्हा तिथे जास्त परिणामदायी होतात. मग जिथे युट्रसची वृश्चिक राशी आहे तिथे पण बघितलं आपण, अनुराधाचं चतुर्थ चरण नीचांशामध्ये आहे नेपच्यून, त्याच्यामुळे वृश्चिक राशी पूर्ण दूषित आहे राहूने पण. आणि रक्ताचे कारक ग्रह, हार्मोन्सचे ग्रह शुक्र, त्याच्यावर मंगळाची दृष्टी आहे. आणि मंगळ जो आहे तो पण अश्विनीचं दुसरं चरण वृषभ नवमाशातला आहे. आणि हा जो गुरु शुक्र नवमाशामध्ये एकत्र आलाय. जन्मता शारीरिक व्यंग आहे, त्याच्यामुळे पहिलं जर बघितलं आपण दशा जर बघितली तर गुरु महादशेमध्ये शुक्र अंतर्दशा आणि गुरु विदशा. गुरु आणि शुक्राने काम केलंय की नाही ते बघा, कारण गुरु आणि शुक्र हे नवमाशामध्ये एकत्र आहेत आणि दशा पण त्याच लागल्या आहेत. आणि गुरु हा दोन्ही गंड नक्षत्राच्या दशा लागलेल्या आहेत. गुरु महादशेमध्ये शुक्र अंतर्दशा, दोन्ही नक्षत्र जी लागली आहेत जन्मता, असं सगळ्यांनाच होणार नाही. जन्मता दशा पण तशा आल्या तर सुरुवातीला म्हणजे जन्मता दोष असतो शरीरामध्ये. पण जर आता जन्मताच युट्रस नाही त्याच्यामुळे ट्रीटमेंट पण करून बरी होणार नाही, त्याच्यामुळे हे पण बरोबर नाही म्हणजे. आणि जर बघितलं तर रेवती, मग याच्यामध्ये पण बघा ह्याच्यात कुठे पडलंय का नक्षत्र, तर रेवती जे आहे ते विपत मध्ये पडलंय, आश्लेषा विपत मध्ये आहे, तर ही विपत मध्ये नक्षत्र गेलेली आहे पूर्ण.
7 अंशावरती जर लग्न बिंदू आहे तर त्याची भावमध्य जो आहे तो दिला आहे, ते नक्षत्र बघितलं तर पहिला जो आहे तो केतूचा आहे, पंचमाचा आहे धनु, तो तिथे पण केतूचाच आला. नंतर गुरु शुक्र गुरु, त्याच्यामुळे शनीची दृष्टी जी आहे ती लग्नावर आहे आणि चलितात मध्ये पण तो 12व्या भावामध्ये गेलाय, व्यवस्थानामध्ये गेलेला आहे. भाव पुढे जातो आणि भावाने ज्या राशीत असतो ना तिकडे तिथे परिणाम करतो. शुक्र कर्केचा आहे त्याच्यामुळे तो पहिल्या स्थानात आला, तर भावाप्रमाणे तिथे दोष आला. आणि चंद्र जो आहे तो चंद्र बघितला तर चंद्राच्या पंचमामध्ये शनी आहे, पंचमाचा पंचम हे पण मंगळ इथे पण बिघडलेले आहे. तर संतती होण्यासाठी पण शरीरामध्ये काही म्हणजे युट्रस नाही तर संततीच होणार नाही. प्रत्येक भावाची नक्षत्र बघितली तर ही सगळी केतूची आहे, म्हणजे रवीचं नक्षत्र उत्तरा फाल्गुनी ते आहे आणि तूळ राशीमध्ये जे पडलंय ते स्वातीचं राहूचं नक्षत्र पडलंय आणि वृश्चिकेमध्ये जे नक्षत्र पडलंय ते अनुराधाचं नक्षत्र पडलंय त्या लग्न बिंदूला आणि धनुमध्ये जे पडलंय ते मूळचं नक्षत्र पडलंय. नंतर मकर राशीमध्ये जे पडलंय ते रवीचं नक्षत्र आहे इथे 8 अंशावरती. नंतर कुंभ राशीमध्ये जे पडलंय 8 अंशावरती तो शततारका राहूचं पडलंय. त्याच्यामध्ये मीन मध्ये जे पडलंय ते उत्तरा भाद्रपदाचं नक्षत्र पडलंय शनीचं आणि इथे अश्विनी आहे. आणि वृषभेमध्ये जे पडलंय ते कृतिका पडलंय, तर कृतिका पण रवीचंच आहे म्हणजे. आणि मिथुनेमध्ये पडलंय ते आद्रा पडलंय. 8 सगळे 7 अंशावरची नक्षत्र बघायची. आणि कर्केमध्ये जे पडलंय ते शनीच आहे. त्याच्यामुळे बघा म्हणजे कसं आलंय, राहू शनी इथे, राहू शनी राहू केतू शनी रवी, अशीच रवी शनी राहू केतू अशीच नक्षत्र इथे सगळी या सगळ्या भावामध्ये पडलेली आहे. तर शुक्र आश्लेषा नक्षत्र, त्याच्यामुळे इथे विवाहाला पण तसं काय म्हटलं तर विवाह हिने केलेलाच नाहीये, विवाहाला पण चांगलं नाहीये, लग्न झालेलं नाहीये, कारण शुक्र पण जो आहे तो शनीला भेटून गेलेला आहे. तिथे शनी जो आहे तो कर्क या राशीमध्ये चाललेला आहे, त्याच्या शत्रूच्या राशीत चाललेला आहे. आणि शुक्र जो पुढे त्याच्या सिंह राशीत त्याच्या शत्रूच्या राशीत चाललेला आहे. त्याच्यामुळे हे जे आहे शनी आणि शुक्र, शनी चाललाय त्याच्या शत्रूच्या राशीत, शुक्र चाललाय त्याच्या शत्रूच्या राशीत. आणि त्याच्यामुळे शनी आणि शुक्र दोन्ही तिथे पण जायच्या तयारीत आहे. आणि भावारंभी पण रेवती चतुर्थ चरण आलेलं आहे, त्याच्यामुळे नवम भावारंभी म्हणजे भावारंभीचं ग्रह बघितले इथे केतू कृतिका मधला हा पण चांगला नाहीये. हर्षल जो आहे तूळ राशीमध्ये तो पण भावारंभी राहूच्या नक्षत्रातच आहे, त्याच्यामुळे अचानक घटना हा घडवणार हर्षल पण. दुसरं एक कारण म्हणजे 12 वर्षी जेव्हा पाळी येते, आता हिचा 75चा जन्म आहे, तर 1900 म्हणजे +12 केले तर 1987 साल येईल. तर 1987 मध्ये दशा कुठली आहे ती बघायची. मध्ये शनी महादशेमध्ये केतूची अंतर्दशा होती, तर ही पण केतूची अंतर्दशा 15 वर्षी म्हणजे, तर ही पण केतूची अंतर्दशा शनीमध्ये केतू ही पण चांगली नाहीये. त्याच्यानंतर येणार शुक्राची जी गंड नक्षत्र आहे ती, त्याच्यामुळे ही पण चांगली जाणार नाही. कृष्ण षष्टीचा जन्म आहे आणि चंद्र जो आहे तो राहू केतूच्या केंद्रात आहे. चंद्र पण बघायचा, चंद्र किती बिघडलाय. तर चंद्र हा कृष्ण षष्टीचा आहे आणि राहू केतूच्या केंद्रात आहे. चंद्रही तसा तेवढा हे नाहीये. अनुराधा जो आहे तो ऑपोजिट कृतिका असं झालेला आहे. अनुराधा पण शुक्रावर मंगळाची दृष्टी आहे शुक्रावर, त्याच्यामुळे 1, 5 आणि 9 हा दैव त्रिकोण पूर्णपणे बिघडलेला आहे. शुक्र जो आहे त्याची गती पण कमी आहे. शुक्र हा वक्री झालाय, 6 ऑगस्टला वक्री झालाय शुक्र, आणि गुरु हा 15 ऑगस्टला वक्री झालेला आहे. शुक्राची जर गती बघितली
तर 50 कलेवरती आहे. आणि गुरु 7, गुरु ठीक आहे, गुरुचा काय प्रॉब्लेम नाही आहे, पण शुक्र आता वक्री व्हायला चाललेला आहे. त्याच्यामुळे शुक्राची गती कमी आहे आणि ऑगस्टला वक्री झाला तो. रवीच्या पुढे शुक्र आहे, त्याच्यामुळे वक्री व्हायच्या तयारीत आहे तो. हिचं करिअर आणि एज्युकेशन काय आहे? करिअर सिंह लग्न आहे, त्याच्यामुळे मंगळ चांगला आहे, इंजिनिअरिंग केलेलं आहे, म्हणजे त्यावेळची 79 चांगलं करिअर आहे. करिअरच्या बाबतीमध्ये काय प्रॉब्लेम नाहीये, करिअर चांगलं आहे. कारण नक्षत्र तशी चांगली आहेत ना, तीच मघा नक्षत्र. वगैरे आहे? हा, मघा आहे, करिअर चांगलं आहे. मॅडम ही जी स्त्री आहे आता इंडियात आहे का बाहेरच्या देशात आहे? नाही, इथेच आहे. कारण की मंगळची दृष्टी व्यवस्थानावरती आहे आणि तृतीय वयात गेलेला आहे, तर ती बाहेर पाहिजे ना परदेशात जनरली. नाही, आहे इथेच आहे. भाग्येश भाग्यात आहे. आणि त्याला योग वगैरे आले नाही का तिच्या आयुष्यामध्ये? तसे तसे बाहेर जाण्याचे योग वगैरे आले का तिला? नाही ना, पण गंड नक्षत्र इथे पडल्यामुळे हे लॉसचं नक्षत्र आहे, थोडं लॉस असते, तर लॉसचा प्रॉब्लेम होणार तिथे. जरी बाहेर गेली तरी तिथे लॉस होईल. चालेल, धन्यवाद मॅडम. तुम्हाला समजली काय कुंडली सगळी? हा, आली थोडं लक्षात, तुम्ही सांगताय ते समजत आहे, पण मग आता तुमचं कळत आहे ते, पण बाकीचं तिचाच आपण फक्त पंचम स्थानाचाच विचार करतो ना, गर्भपेशी नाही. बाकीचा करिअरचा विचार करताना मला वाटलं ती जनरली वरती बाहेर आहे का ती लेडीज, असं मला वाटलं. मॅडम, आणि युटरस नाही म्हणून लग्न करायचं नाही हा तसा नाही, असं काही नाही. नाही, असं निर्णय आहे. नाही, माझी मी एक ठेवू मैत्रीण शकते. आहे, माझी एक मैत्रीण आहे, तिला युटरस नाही, पण तिने माझी आते बहीण जी आहे ती गेल्यानंतर तिच्याच नवऱ्याशी लग्न केलं, 2 मुलांचा खूप छान सांभाळ केला. आता तसं करू त्यांची लग्न शकतात ना. झाली आहेत. हा, तर तसं करता येऊ शकलं असतं का? नक्कीच, प्रश्नच नाही, करू शकतो ना. या स्त्रीच्या बाबतीत तसं घडू नाही नाही, शकलं पण ना. हिने लग्न नाही केलं, कारण कारग्रह शुक्र बिघडला. आणि कारग्रह शुक्र लग्नेश बिघडला, लग्नावर शनीची दृष्टी. आणि जर शनी बघितला तर इथे गेलेला आहे, कुटुंब स्थानावर दृष्टी येते त्याची. तिला इच्छा नाहीये, तशी इच्छाच नाही, करायचंच नव्हतं. गुरुवर पण शनीची दृष्टी आहे. चंद्रकुंडलीचा सप्तमेश कोण आहे? रवी आहे, तो शनी युक्त आहे. चंद्रकुंडलीकडून बघितलं तर सप्तमेश रवी शनी बरोबर आहे, त्याच्यामुळे इथे पण विवाहासाठी हे नाही. नंतर जर नवमांश कुंडली बघितली तर हा जो सप्तमेश आहे तो रेवती चतुर्थ चरणात आहे, त्याच्यामुळे इथेही प्रॉब्लेम आहे. आणि इथे परत शनीची दृष्टी आली, म्हणजे नवमांश कुंडलीकडून पण बिघडलेलं आहे. शनीची दृष्टी परत इथे शुक्रावर आहे आणि गुरुवर आहे, जो सप्तमेश आहे, त्याच्यामुळे विवाद झालेला नाही. आणि शनी आणि मंगळ 2 सप्तमाला ग्रह बघतायत. सर्व्हिस वगैरे करते का? हा, सगळं ते करते, व्यवस्थित आहे, हुशार आहे. अच्छा मॅडम, हा बुध पण बिघडलाय का राहू बरोबर येऊन? हा, इथे बुध राहू युती बिघडलेली आहे थोडी, बुध राहू नाही. पण बुध राहू 2 मित्र आहेत असं काही नाहीये, म्हणजे आसक्ती द्यायला चांगला आहे बुध. कुठली गोष्ट धनेश आहे ना, तो धनेश आणि लाभेश आहे, पैसे कमवायची आसक्ती असणं. नाही, सर्व्हिस कशात करते मॅडम? ही चांगलीच आहे, म्हणजे चांगल्या प्रायव्हेट कंपनीमध्ये आहे. अच्छा अच्छा. मॅडम, इथे वर्गोत्तम शनीचं काय फलित असेल? हा वर्गोत्तम शनी आहे, मिथुनेचा, मिथुन नवमांश, मित्र राशीत आहे, चांगला आहे हा. मग तो कोण आहे तर षष्टेश आहे, म्हणून नोकरीच्या साठी चांगला आहे हा. पण रवी शनी युती थोडस त्रासदायक आहे नोकरीसाठी. रवी बरोबर शनी आला ना तर बॉसचा त्रास असतो, कष्टाने मिळतं सगळं काही, जे काही आहे. लग्नेशा बरोबर षष्टेश शनी बसलाय,
तर जे काही मिळवणार ते कष्टानेच मिळवणार. इझी नाही काय लाईफ मध्ये. हो मॅडम. मॅडम ही रवी शनी होती, ह्याचं युट्रेसची पण हे असेल का? म्हणजे हिचा जो प्रॉब्लेम आहे त्याची, ही रवी शनी एकत्र जे आहेत ना, तर त्याचा पण संबंध ह्याच्याशी असेल का? युट्रसशी संबंध नाही आहे खरा, पण शनीची दृष्टी पंचमावर आणि पंचमी हे नक्षत्र काम करतायत इथे. अच्छा, नक्षत्रांनी काम केलेलं आहे. ओके मॅडम. आणि शुक्र थोडा कमी गतीतला आहे. हो मॅडम. मॅडम हिचा मेशीचा मंगळ आहे, म्हणजे हिच्या नावावर प्रॉपर्टी वगैरे बरीच असेल का? हो, प्रॉपर्टीसाठी चांगली आहे कुंडली, कारण मेशीचा मंगळ आणि मंगळाची दृष्टी चतुर्थावर प्रॉपर्टी घेतलेली आहे भरपूर. प्रॉपर्टीसाठी कुंडली चांगली आहे. बाकी सगळ्यासाठी चांगली आहे. गुरुची दृष्टी पण चतुर्थावर आहे. पण कुठे बिघडलं, काय बिघडलं आणि कुठे दुःख आहे ते ओळखायचं फक्त. कुठे दुःख आहे तर ही नक्षत्र तुम्हाला सोडणार नाही, काही ना काही प्रॉब्लेम देणारच आहे मॅडम. आणि मंगळ ह्या कुंडलीला म्हणजे ह्या लग्नाला चांगला आहे, योगकारक सिंह लग्नाला. पण मग आता मंगळ हर्षल प्रतियोग आहे हिचा अंशात, मग त्याचं पण हे युट्रेसच्या ह्याच्याशी काही हे असेल? हो आहे ना, मंगळ हर्षल प्रतियोग आहेच ना प्रॉब्लेम. हा सर्जरीचा योग पण आहे मंगळ हर्षल प्रतियोग. हर्षल वक्री आहे, ऑपोजिट मंगळ, भावंडाची सर्जरी होणं. मग चतुर्थेश आहे मंगळ, आईचं सर्जरी होऊ शकते मंगळ हर्षल प्रतियोग. हो मॅडम. मॅडम ही मांदी बघताना आपण तूळ राशीशी रिलेटेड बघायचं का, तृतीय स्थानाशी पण रिलेटेड बघायची मांदी? तृतीय स्थानाशी पण बघायची मांदी जिथे पडली आहे, आणि त्याचा अधिपत स्वामी शुक्र आहे, मांदी स्वामी तो शुक्र असले. आता आणखीन हिच्यात मध्ये काय काय दुःख काढू शकतो आपण, तर हे पण करू शकतो आपण, काढू शकतो की तृतीय शुक्र आश्लेषा चतुर्थ चरणामध्ये, तर एक भावंडाचं आणि हर्षल आहे इकडे, तर भावंडासाठी ही कुंडली वाईट आहे. कारण का, मंगळ पण अश्विनी नक्षत्रामध्ये, पण मंगळ बलवान आहे, भाऊ असेल, पण एक मिसकॅरेज होणं आईचं, कारण तृतीयेश खराब झालेलं आहे ना, आणि तृतीय शुक्र आश्लेषा चतुर्थ चरणात. तर हे पण सांगू शकतो आपण की बहिणीसाठी म्हणजे बहिणीला जर असेल बहीण समजा, तर ब्रेस्ट कॅन्सरचा संबंध असू शकतो बहिणीला, कारण मंगळाची इथे दृष्टी पण आहे. तर आश्लेषा नक्षत्र ज्याचा ज्याचा अधिपती आहे त्याचा प्रॉब्लेमॅटिक होणार. आता जर समजा इथे दशमेश आहे, दशमेश शुक्र हा आश्लेषा चतुर्थ चरणात आहे. मग चंद्राकडून पण जर बघितलं, चंद्राकडून जर दशमेश तो मंगळ आहे, तो अश्विनी मधला आहे, पण रवी जो आहे तो मिथुन नवमोशात आहे आणि आद्रा मधला आहे हा. तर तेवढा काय एवढा प्रॉब्लेम, पण शनियुक्त आहे, त्याच्यामुळे वडिलांचं आयुर्दाय असं काही वाईट नाहीये. आणि रवी तिथे कुठे बसलाय तो बघायचा नवमोशामध्ये, स्थान पण बघायचं ना नवमोशामध्ये, 6-8-12 मध्ये नसावं. हा भाग्यात आहे, चांगला आहे. रवी केतू जरी असली तरी भाग्यातली युती आहे, पण केतू आहे त्याच्यामुळे वडिलांसाठी त्रासदायक पण आहे रवी केतू, कारण दशमेश बिघडला. आणि चंद्रकुंडलीकडून दशमेश बघायचा, जसं चंद्रकुंडलीकडून तृतीयेश मंगळ अश्विनी मधला आहे, तर इथे जसं बघितलं हा आश्लेषा मधला आहे, तसं चंद्रकुंडलीचा तृतीयेश पण अश्विनी मधला आहे. तर भाऊ आहे, कारण मंगळ बलवान आहे म्हणजे भाऊ आहे, पण भाऊ एखादं तिच्या डोळ्यासमोर जाणं असं पण होऊ शकतं, कारण मंगळ हर्षल समोरासमोर आहे, तर तिच्या डोळ्यासमोर जाईल भाऊ असं पण होईल. केतूच्या नक्षत्रात, म्हणजे केतूची नक्षत्र जी आहेत ती त्या एखाद्या गोष्टीसाठी सुरुवातीला आसक्ती देतं, नंतर त्याग करायला लावतं. केतू हा सगळ्यात डेंजर आहे, म्हणजे राहूपेक्षा पण. म्हणजे केतू 40 वर्षापर्यंत तुम्हाला भरपूर आसक्ती देतो, सगळी हाव देतो, आणि त्याच गोष्टी जिथे तुम्ही हाव करता ना तीच तुम्हाला सोडायला लावतो. जसं केतू सप्तमात असेल तर नात्यासंबंधामध्ये प्रॉब्लेम येणार, आणि विवाहाच्या संदर्भामध्ये एक एक गोष्टी नवऱ्याच्या किंवा जोडीदाराच्या एक एक गोष्टी सोडाव्या लागतात. म्हणजे इतकं काही त्रास होतो की त्याच्या एक एक गोष्टी आपण सोडत जातो आणि दुर्लक्ष करत जातो. हा केतू सांगतो. तिथे केतू म्हणजे शेपटी आहे, ती तडफडत ठेवते, जिथे आहे तिथे
तडफडत ठेवणार तुम्हाला. शुक्र पण जो आहे तो हा मला बोला. एक विचारायचं होतं की जर शुक्रावरती समजा गुरुची दृष्टी असती तर मग शुक्रवार त्याचं काही गुरुची दृष्टी आहे ना. हा काय मॅडम हा जर आता शुक्रावरती जर म्हणजे आश्लेषा नक्षत्रातला ग्रह आहे शेवट 4थ्या चरणात पण गुरुची दृष्टी आहे तर मग त्याचा काही परिणाम कमी होतो का? आता या गुरु शुक्रानेच परिणाम जो केलाय ना तो ह्या गुरु शुक्रानेच केलाय ना जास्त परिणाम. दशा जन्मता लागली गुरुची आणि शुक्राची अंतर्दशा. कारण काय हे नवपंचम योगामध्ये आले ना 120 अंश बरोबर 27 अंशावर गुरु आहे. शुक्र 29 अंशावर आहे त्याच्यामुळे नवमाशामध्ये तिथे युती आली. मग युती आली ते गंड नक्षत्रातली युती आहे. हा मग ते जास्त परिणामदायी झाले हे गुरु शुक्र. मग हे कोण आहेत तर पंचमेश आहे तो गुरु. आणि शुक्र जो आहे तो तुळेचा अधिपती तुळ जी युट्रसची. हो मॅडम आलं लक्षात. जॉबच्या दृष्टीने दशमातला केतू बुध काही इफेक्ट देईल का नोकरीमध्ये? व्यवसाय केला असेल तर व्यवसाय तोडायला लावतो. नोकरीसाठी नोकरी पण आता जो शनी आहे तो रवी बरोबर आहे चांगला आहे शनी तसा मिथुन राशीतला आहे व्यवस्थित आहे शनी. तसं काय शनीचा काय प्रॉब्लेम नाही जॉबचा. पण व्यवसाय केला तर तिला बुध केतू युती आहे ना ती बदलावी. म्हणजे बुध कोण आहे तर गणेश आहे. गणेश बुध केतू युती आहे. कुटुंब स्थान आहे. कुटुंब तिचं वाढलं नाही ना बुध केतूमुळे. कधी बुध कोणाबरोबर आहे तर केतू बरोबर. तर कुटुंब मध्ये प्रॉब्लेम्स आले तिच्या. स्वतःच कुटुंब वाढू शकलं नाही. मग ज्याचा अधिपती आहे तो कोणाबरोबर बसलाय आणि कोणाच्या ऑपोजिट कुठले ग्रह आहेत. म्हणजे गुरु हा आद्राच्या रेवती आणि केंद्र आद्रा हा पण चांगला नाही केंद्रातले ग्रह. दुसरं म्हणजे आणखीन एक सांगते 1975 ची कुंडली येईल. आणखीन एक तुम्हाला गोष्ट सांगते. हे जे हा जो गुरु शनी केंद्र योग आलेला आहे तो 1975च्या कुंडलीमध्ये येणार. म्हणजे 5, 15, 25, 35, 45, 65 जे 5-5 शेवटी येतात जे वर्ष असतं त्याच्याच कुंडलीमध्ये गुरु शनी केंद्र योग दिसेल तुम्हाला. त्या वर्षाला कळलं काय? हो मॅडम कळलं. मॅडम इफेक्ट सांगा ना मॅडम गुरु समजा शनीचे. 1985 ची कुंडली आहे समजा तर तुम्ही सांगू शकता गुरु शनी केंद्र योग असेल. मग गुरु शनी जो आहे 45 जो 1945 ला सुरुवातीला झाली होती. पण त्या वर्षात कधी होते ते बघा पण होणार नक्की. सुरुवातीला तरी होईल नाही ते शेवटी तरी होईल. पण गुरु शनी केंद्र योग ह्या वर्षात असतो. आणि युतीमध्ये 20, 40, 60, 20 गुरु शनी जी युती आहे ती 20 वर्षांनी होते. 1920 दोन म्हणजे 1940 नंतर 1960, 1980, 2000 परत 20 वर्षांनी 2020, 2040, 2080 हे सगळ्या गुरु शनी युतीच्या हे. आणि प्रतियोग जे आहे ते 10, 30, 50, 70 नंतर 70 नंतर 30 वर म्हणजे 50 आणि 20 वर्षाने 70 नंतर 90 अशा प्रतियोग येणार त्या वर्षामध्ये. जिथे म्हणजे सालाला 0 असेल शेवटी त्याच्यामध्ये तुम्हाला प्रतियोग दिसेल. बरोबर आहे मॅडम. आणि आता आता हे 25 तुम्हाला ला ओळखायचं असेल साल केंद्र योग. वगैरे तर त्यावेळेला तुम्ही सांगू शकता गुरु शनी प्रतियोग आहे का. मॅडम तुम्ही सांगितलेलं सगळं बरोबर आहे
पण आता 2025 ला केंद्र योग होईल ना शनी आणि गुरुचा, गुरु शनी 2025 ला. मॅडम त्याचे इफेक्ट जरा शनी परत एकदा कुंभेत आहे सांगाल? ना, शनी कुंभेत आहे ना शनी, हो. आणि गुरु आता कुठे आहे, वृषभेत येईल ना, तेव्हा केंद्र योग होईल. हो ना, बरोबर की नाही? गुरु एप्रिल का मे मध्ये येणार आहे ना? हो बरोबर आहे मॅडम. मग येणार ना गुरु वृषभेत गुरु आला की वृषभ शनी मध्ये आला की शनी केंद्र योग आता होणार. कुंभेत आहे म्हणजे दशम स्थानात. बरोबर आहे. मॅडम मग 65 चा जन्म आहे तर गुरु शनी केंद्र योग झालेला आहे, तर मग आता इतके जुना 65 ला झाला पण गुरु शनी केंद्र योग येणार. हो, तर मग तो आता म्हणजे आपल्याला काय संततीविषयी म्हणजे संततीच झालेली असते, मोठी झाली तर काय करू शकतो आता? म्हणजे गुरु शनी केंद्र योगामध्ये काय होणार, शनीची दृष्टी गुरुवर येणार. नाहीतर मग असा केंद्र योग आता ह्या वर्षीचा केंद्र योग आहे तो गुरु इकडे आहे आणि शनी इकडे आहे, तर केंद्र योग शनीची दृष्टी गुरुला वरती नाहीये. पण काही याच्यामध्ये जसं शनीची दृष्टी गुरुवर आहे मग ती वाईट आहे, जास्त दृष्टीने वाईट आहे. पण गुरु शनी केंद्र योग पण हा म्हणजे संततीसाठी संघर्षमयी आहे. संततीच्या प्रगतीत अडथळा असं समजायचं का? प्रगतीमध्ये अडथळे. पावणे 9 दुसरी घेऊ काय कुंडली? मॅडम गुरु शनी प्रतियोग, प्रतियोगाची फळ काय? प्रतियोग तर गुरु शनी प्रतियोग पण वाईट ना, म्हणजे एकतर संतती मुलगा होणार नाही आणि झाला तर मग चिंता असणार, कारण मॅडम दुसरी घ्या. संततीचा कारक आणि शनी चिंतेचा कारक. मॅडम मॅडम कुंडली घ्या अजून एक विचारू का? हा विचारा. हा शनी रवी आता युती होणार आहे आणि पुढच्या वर्षी तो केंद्र होईल म्हणजे परत सूर्य तिकडे जाईल. ते ह्या वर्षी किंवा पुढच्या वर्षी या स्त्रीला लग्नाच्या संबंधी लग्न बिंदू त्याच्याशी काय संबंध येईल त्या शारीरिक प्रकृतीला किंवा तिच्या जीवनाशी? कुठे येणार शनी तेव्हा सांगताय? शनी आता सप्तमात आहे. शनी सप्तमात गोचरेचा आहे. आता रवी पण आता कुंभ राशीतून ब्रह्मन आहे. रवी कुंभ राशीत आहे गोचरेने. तर मग आता जो योग होतोय तो लग्नेच तर रवी शनीवरून जाणार आहे. ऑलरेडी तिकडे चंद्र होता पण आता संबंध नाही येणार, पण हा जो गुरु केंद्रात जाईल पुढच्या वर्षी शनी अजून लांब आहे. 70 अंशावरती चंद्राचा जो 70 अंश आहे. नाही तिथे दृष्टिकोन कोणावर टाकतं ते बघायचं ना. आधी पहिला कुंभ राशीमध्ये आता बघा शनी इथे आलाय ना कुंभेत. हो तो दृष्टिकोन चंद्रावरून चाललाय की नाही, 27 अंशाचा अजून जायला वेळ आहे त्याला. पण आता शनी कुंभेमध्ये आहे आणि मंगळ कुठे आहे, मकरेत आहे. तर आता जास्त त्रास कुठे होणार, मेषेला होणार म्हणजे मंगळाला होणार. तर मंगळ कोण आहे तर भाग्येश आहे. मंगळ भावंडाचा कारक म्हणून भावंडाला त्रास होईल. आणि कारण का तर शनीची दृष्टी मेषेवर आहे आणि मंगळाची पण दृष्टी मेष राशीवर आली आहे, तर पहिला फटका मंगळाला देणार आहे. हो ना, पण आता तो मंगळ 6 स्थानातूनच भ्रमण आहे ना, तो आता परत शनीवरती जाईल तो पुढे गोचरीनी. त्या टायमाला शनी रवी आणि सूर्य हे पण सप्तमात राहतील तिघं, पण ते लग्न स्थानाला बघतील ना. लग्न म्हणजे रवी शनी सगळे लग्नाला बघतायत ना. रवी बघू दे ना, रवी चांगला आहे ना. लग्न म्हणजे हेड आलं तर याला जीवनात काय परिणाम होईल त्यावेळेला लग्न बिंदूला बघता येतं? लग्न बिंदूला कोण कोणाचं बघतंय ते बघा ना. शनी बघतोय तर त्रास आहे, रवी बघतोय तो चांगला आहे ना. रवी पण बघेल ना तेव्हा. मग चांगला आहे ना, रवी स्वतःच्या राशीला बघतोय ना, तो कसं वाईट करेल? नाही का? नाही करणार. कसं काय करणार? तो लग्नेश लग्नाला बघतोय, लग्नेश लग्नाला बघतोय नेहमीच चांगलं. आणि रवी हा शनीला बळ देतो, म्हणजे कसंही असलं ना तरी कष्टाची जरी युती असेल तरी ही मेहनतीची युती आहे. तुम्हाला काम कधीच कमी पडत नाही. आणि रवी हा ज्याच्या बरोबर बसतो तिथे शनी रवीचं कारकत्व खाऊन टाकतो, त्याच्यामुळे रवीला त्रास होतो. पण रवी शनीला उजाला पण देतो, म्हणजे युतीपेक्षा प्रतियोगापेक्षा युती बेटर आहे, पण प्रतियोग जास्त वाईट आहे आणि केंद्रयोग जास्त वाईट आहे. ओके मॅडम, धन्यवाद. आता इथे काय झालंय, रवी शनी जास्त त्रासदायक आहे हिला हेल्थ वाईज, कारण मूळचा शनी पण बघतोय आणि गोचरेचा पण शनी बघतोय. त्याच्यामुळे आता तिला काय झालंय, आता शरीराला जास्त त्रास होणार हेल्थ वाईज. आणि आता मंगळ पण चाललं बघतोय,
लग्नाला. मंगळ पण मकरेत आलाय, तो पण बघतोय. शनी पण इथून बघतोय, रवी पण बघतोय. रवी ठीक आहे, रवी तिला म्हणजे बळ देईल, कारण लग्नेशालाच बघतोय. पण शनी बघतोय मूळचा, गोचरेचा पण बघतोय आणि मंगळ पण बघतोय. पण मंगळ पण तिला एनर्जी देईल, असं नाहीये की काही, पण शनी तिथे वाईट करेल जास्त. मॅडम, हिला हाडांसंबंधी त्रास होईल का मग तेव्हा? हा, आता पाठीच्या मणक्याचा हिला त्रास असणार, कारण का पाठीचा मणका आपण सिंह राशीतून बघतो. तर सिंह राशीवर शनीची दृष्टी आहे आणि पंचम स्थान बिघडलेलं आहे. पंचम स्थान हा पाठीचा कणा आहे पूर्णपणे, म्हणजे स्पायनल कॉर्ड. तो पण गुरु रेवती चतुर्थ चरणात आहे, त्याच्यावर शनीची दृष्टी आहे. म्हणजे पंचम स्थान खराब, रवी खराब आणि लग्नेश खराब. जर सिंहराज खराब आहे तर तिला पाठीच्या कण्याचा प्रॉब्लेम 100% आहे. 100%, 1%. कारण शनीची दृष्टी पण पंचमावर आहे. अशा टायमाला सर्जरी होईल का लेडीची? 36 मध्ये मंगळ गेला म्हणून सर्जरी होईल का? काही ऑपरेशन वगैरे होईल का या लेडीजचं पाठीचं? मूळचं कुंडली सांगते का सर्जरी होणार आहे ती, तरच होणार, नाही तर होणार नाही. मूळची कुंडली जर प्रॉमिस करत असेल सर्जरी होणार आहे तरच होणार, तर गोचरेने होणार. जेव्हा जेव्हा गोचर जाईल त्यावेळेला प्रॉब्लेम येणार, पण मूळची कुंडली सांगत असेल तरच, नाहीतर नाही होणार सर्जरी. इथे कुठे सांगतंय काय? सर्जरीचे योग नाहीये तसे. आईची होऊ शकते, चतुर्थेश मंगळ म्हणून हर्षलाच्या समोर आहे, तर आईची होऊ शकते. हिचं नाही होणार, हिची शनीची दृष्टी आहे. हिला आडांचे प्रॉब्लेम जास्त आहेत रवी बरोबर. ओके मॅडम, धन्यवाद. आणि पाठीच्या कण्याचा प्रॉब्लेम. हिचे जे नातेसंबंध आहेत ना, त्यांना जास्त प्रॉब्लेम्स येतात का ते पण बघायचं. कधी कधी आपण सुटतो, पण नातेसंबंधांमध्ये प्रॉब्लेम्स येतात. ते जे संबंध आहेत ते मूळ नक्षत्रामध्ये तुम्हाला जास्त आढळतील. नातेसंबंध तिथे प्रॉब्लेम करतात. मॅडम अजून एक घ्या ना कुंडली. मॅडम, फक्त एक विचारायचं होतं, शनी गुरुचं षडाष्टक असेल तर त्याचे काय परिणाम असतात? शनी गुरु षडाष्टक पण वाईट आहे ना, मग कोण कोणाचा अधिपती होऊन षडाष्टकात आहे? अच्छा. या लग्नाला कोण बेटर आहे, कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे, आणि कोण कोणाच्या षडाष्टकात आहे? मृत्यू षडाष्टक, तो पण मृत्यू षडाष्टक हवा. प्रीती षडाष्टक चांगला. ओके. मृत्यू षडाष्टक असेल तर वाईट आहे. मॅडम, शनीची मॅडम, आणि या सिंह लग्नाला जर नवपंचम शनी रवी युती असेल तर काय होऊ शकतं? आता सिंह लग्नाला रवी शनी नवपंचम समजा असेल तर रवी शनी जाऊन युती तिकडे होणार. तर कुठेतरी रवी शनी तसं नवपंचम जरी झाले तरी करिअरसाठी ते चांगले आहे, करिअरसाठी वाईट नाहीये रवी शनी, कारण मेहनतीची युती आहे, पण कष्टदायी युती आहे. चांगलं असेल ना त्या व्यक्तीचं, म्हणजे मॅडम तेव्हा ऍडमिनिस्ट्रेशन चांगलं राहील ना त्या व्यक्तीचं, मग रवी शनी एकत्र असल्यामुळे. हो हो हो, पंचम झाल्याने चांगलं असतं. मॅडम, गुरुवर जर तिसरी दृष्टी शनीची असेल तर काय होतं? गुरुवर शनीची तिसरी दृष्टी, शनी इथे आहे समजा मकरेत आणि तिसरी दृष्टी आहे, तरी गुरुला खराब केलं ना शनीने. मग तो तूळ लग्नाला असेल तर थोडे कमी परिणाम देईल, सिंह लग्नाचा आहे तर जास्त परिणाम करेल. षष्टेश होऊन मार्केश होऊन तो गुरुला बघतोय, पंचमेशाला. आता हिला संतती नाहीये कारण शनी बघतोय, षष्टेश मार्केश होऊन शनी बघतोय गुरुला, त्याच्यामुळे संतती नाही झाली, म्हणजे हेच प्रॉब्लेमच होता तो. तसं चंद्राच्या बाजूला गुरु आहे, चंद्र 27 अंशाचा आहे, गुरु 27 अंशाचा आहे. आता हे जे 27 आहे ते नवमांशामध्ये चेक करायचे लगेच कुठे गेलेले. 27 म्हणजे किती झाले डिग्री वाईज? तर चंद्र आणि गुरु, चंद्र कुठे आहे? इथे आहे, आणि गुरु कुठे आहे? केंद्रात आला. म्हणजे हे किती अंशाचा फरक झाला? हा 30 अंशाला झालं तर केंद्रीय होईल. मग हे सगळं ऑब्झर्व करायचं, बारीकीने ऑब्झर्व करायचं सगळे, किती अंशाला कुठला केंद्रयोग होतो आणि किती. नवपंचम असेल तर युतीत येते इथे 120 ची. आता हा रवी केतू 40 अंशाचा डिफरन्स आहे, तर इथे युतीत येणार. तर मग तिथे परिणाम जे नवमांश कुंडली जे मध्ये दाखवतं ना, ते ह्याचा बारीकीचा अभ्यास आहे हा. म्हणजे बारीकीने बघायचं असेल तर नवमांश कुंडली. हे इथलं जे आहे, जर इथे ग्रह समजा खराब असेल आणि नवमांशात छान पडले असतील तर कुंडली चांगली होणार.
पण इथेच खराब आणि नवमोशामध्ये खराब असेल तर खराब आहे मग. आणि इथे चांगला आणि तिकडे वाईट तर तिकडे वाईट तर मग तरी परिणामदायी होणार. कमी होतील, नवमोशात कुंडली चांगली पाहिजे. फळं कमी होतील ना. हा, फळं कमी होणार. नवमोशामध्ये चांगली असेल, इथे खराब आहे तर फळं कमी मिळतील. नाही, D1 मध्ये चांगला आणि तिकडे खराब झाला, नाही मग बरोबर नाही. मग कमी कमी झाली ना फळं, कमी फळ पुढे वीक झाला. नवमोशात कुंडली चांगली पाहिजे, तिथे सगळे ग्रह चांगले गेले पाहिजे. मॅडम, लग्नेश नवमांश कुंडली जिथे बसलाय तर त्याच्यावरून जर त्या नवमांशात जर मंगळ, राहू, शनीसारखे ग्रह गेले तर त्याला काही ना काहीतरी त्याचा परिणाम आपल्याला मिळणार ना बघायला ऍक्च्युली. हो, आता इथे मग कारग्रह बघायचा कोण आहे. लग्नेश म्हणून पण आहे आणि कारग्रह वडील म्हणून पण आहे, शत्रू राशीत गेलाय. ओके, तिथे तो प्रॉब्लेम आहे थोडा. मग लगेच बघायचं, दशमस्थान सगळीकडून चेक करा आणि मग कारग्रहाकडे या. सगळीकडून दशमस्थान चेक करायचं. आणि जर जास्त प्रॉब्लेम मध्ये असेल, जास्त प्रॉब्लेम कधी येतो, नक्षत्र खराब असेल तरच जास्त प्रॉब्लेम आहे. तसं आद्रा हे नक्षत्र पण चांगलं आहे, शिवाचं नक्षत्र आहे. पण कधी कधी त्याला ऑपोजिशनला ग्रह आला, नक्षत्र आलं, मूळ नक्षत्र आलं तर मात्र ते मग सोडणार नाही. म्हणजे तिथे तुम्हाला ताऊन सुलाखून तुम्हाला त्याच्यावरती जेव्हा जेव्हा भ्रमण येतं दरवेळेला शनीचं, त्यावेळेला तुम्हाला अडथळे अडचणी आणून तुम्हाला परत सुधरवायला बघतो. दरवेळेला अडचणीमध्ये आणणार. ही कुंडली तुमच्याकडे काय प्रश्न घेऊन आली होती? ही जॉब साठी आलेली ऍक्च्युली. बर, मॅडम, ते आजारपणासाठी आपण कुंडली बघतो ना, द्रेष्णांक कुंडली, ती याच्यात बघून ते कळेल ना अजून? सांग, दाखवतो. द्रेष्कांत कुंडलीचा आता हा सिंह द्रेष्कांतच येणार, कारण 7 अंशाचं लग्न आहे, त्याच्यामुळे द्रेष्कांत सिंहेचाच येणार. 10 अंशाच्या खाली आलाय, त्याच्यामुळे हा द्रेष्कांत सिंहेचाच आहे. मग इथे जो गुरु आहे रेवती चतुर्थ चरणातला, तो वृश्चिक राशीमध्ये इथे पडलाय आणि राहू पण आहे तिथे. तो वृश्चिक राशी इथे खराब केली आहे त्यांनी. आणि जर त्रिशांश कुंडली बघितली, त्रिशांशात बघितलं तर चंद्र शनी युती तूळ राशीमध्ये आहे आणि कन्या रास जे अष्टम स्थान जे युट्रसचं पण आहे म्हणा ते, कारण डिलिव्हरीचं स्थान जे आहे म्हणा किंवा काय, तर केतू राहू केतू इथे आहे आणि मंगळाची दृष्टी आहे इथे. तर चंद्र शनी युती तूळ रास खराब केली. गुरु आणि शुक्र परत इथे वृश्चिक रास खराब केली. शुक्र हा आश्लेषातला आहे, गुरु हा रेवतीतला आहे, त्याच्यामुळे वृश्चिक रास इथे त्रिशांशात पण खराब झाली आहे. मग लग्न जो आहे कुंभ, जो सप्तम आलाय, सप्तमाचं लग्न आलंय तिकडच्या कुंडलीत, तो मंगळ आहे तिकडे. मग इथे कुठली रास खराब केली ते बघायचं. तत्व पण बघायची इथे, वायू तत्वात आहे, जलतत्व आहे. राशीमध्ये जे राशीवरती जे अवयव पडतात त्याप्रमाणे तिथे त्रासदायक होणार. शनी पुनर्वसू मधला चांगला आहे हा, खूप चांगला आहे. मिथुन इथला मिथुन 9 खूप चांगला आहे हा. आणखी काही प्रश्न आहे? 9 वाजले. मॅडम, इथे जर रवी पण पुनर्वसू मध्येच असता तर? रवी जर पुनर्वसू मध्ये असला तर वेगळं चित्र असलं असतं. म्हणजे हुशार आहात तर आहेच ही, कारण मिथुनीतला येतो. आद्रा पण हुशार असतात. आद्रा हे नक्षत्र कन्सल्टन्सीसाठी जास्त बघायचं. आद्रा नक्षत्र ज्याच्यात पडतं ना तिथे कन्सल्टन्सीसाठी चांगलं आहे. तर ही कन्सल्टन्सीसाठी कुंडली पण ही चांगली आहे. हो मॅडम, माझ्या एक म्हणजे पहिल्यापासून पाहिलेला मुलगा आहे ना, तो आता CA झाला, आद्रा नक्षत्रच. हो, मिथुन.
प्रत्येक नक्षत्राचं तुम्हाला परिणाम माहिती पाहिजे, त्याप्रमाणेच फळं मिळतात. प्रत्येक नक्षत्र काय सांगतं, मग काय ते जॉब करतो मॅडम? देवगणी नक्षत्र आहे, राक्षसगणी आहे, ते कुठलं, स्वाती काय काम करतं, चित्रा काय काम करतं, हे सगळे परिणाम माहिती पाहिजे. कलेची नक्षत्र कुठली, सगळी आली पाहिजे. आपण तर मॅडम ही घेतोच आहे सगळं क्लासमध्ये. ही जॉब काय करते म्हटलं मॅडम तुम्ही? जॉब प्रायव्हेट मध्ये आहे ही, पण मिथुनेत असल्यामुळे दोन्ही ग्रह, लग्नेश आणि शनी मिथुनेत असल्यामुळे हुशार आहे. वायुतत्वाच्या राशीत 2 ग्रह आहेत आणि पुनर्वसू मधला शनी आहे, छान आहे. राशीचा अधिपती येतो, त्याच्यामुळे राशीच्या अधिपतीला खूप महत्व आहे. नेहमी लग्नाचा अधिपती आणि राशीचा अधिपती बघायचा. राशीचा अधिपती आणि लग्नाचा अधिपती एकत्र आहेत, वायुतत्वाच्या राशीत आहे. मॅडम एज्युकेशन काय झालेलं आहे हिचं काय? एज्युकेशन पण हिचं इंजिनिअरिंगच्या हेच आहे, कारण मेषेचा मंगळ इथे जास्त काम करतोय. मॅडम सिंह लग्नाला षष्टेश आणि अष्टमेशाचा अनन्य योग असेल आणि अष्टमात बुध असेल त्याच्यासोबत. षष्टेश आणि अष्टमेश, हा हा, परिवर्तन योग, हो, गुरु शनीचा. हा हा, तर पंचमेश म्हणून थोडी फळं चांगली देईल तो, पण परिवर्तन योग युतीसारखं फळ देणार ना तो, गुरु शनी युती. गुरु शनी युती सारखंच फळ देणार तो. आणि तर मला म्हणजे या योगामुळे मला असं म्हणजे 2-3 कुंडल्यात पाहिलं तर त्यांना नाही का कुत्र चावल्याचा योग दिसतो. अच्छा, नाही ना. बुध अष्टमात मिनीचा. बुध अष्टमात, हा, शनी सोबत. मग नक्षत्र कुठलं होतं? म्हणजे ती नवमांश मध्ये झाली आहे ती युती तशी. रेवतीतला गुरु. रेवतीतला गुरु आहे. अनन्य योग. कुत्रा चावायला आश्लेषा, ही विषारी जी नक्षत्र आहेत ना, ती काम जास्त करतात. आद्रा, आश्लेषा, आद्रापेक्षा आश्लेषा हे विषारी नक्षत्र आहे. अष्टमात शनी बुध असल्यावर असं आपण सहज विचारलं त्यांना की कुत्रा वगैरे चावला होता का, तर हो म्हणते बालपणी चावला होता म्हणून. अच्छा, हा, म्हणजे असे दोघा तिघांना तो योग लागलेला आहे. हा हा, अच्छा अच्छा. मग असे हे पॉइंट्स लिहून ठेवायचे, कुठे काय काम करतं ते बघताना. प्रत्येक चरण वाईज वेगळी वेगळी फळं मिळतात आणि चंद्रकुंडलीकडून वेगळं फळ मिळतं. चंद्रकुंडलीकडून षष्टेश जो आहे या कुंडलीला, तो षष्टेश चंद्र आहे. तर चंद्र हा षष्टेश म्हणून पण इथे काम करेल चंद्र. आणि अष्टमेश बुध आहे चंद्रकुंडलीचा. मॅडम एक प्रश्न विचारते की आता ही युती हिची रवी शनीची म्हणजे एक आपण 6-8-12 मध्ये, तसं अष्टम स्थानात असती किंवा व्ययात असती तर कशी फलितं मिळाली असती? नाही, ते 6-8-12 मध्ये थोडं त्रासदायक होईल. कारण म्हणजे ही एवढं शिक्षण, नोकरी हिला चांगली नसती का मिळाली जर ही युती अष्टमात असती तर? शनी जर इथे आहे तर षष्टाला बघणार, तिथे गव्हर्नमेंट जॉब देईल. रवी शनी जर व्ययस्थानामध्ये असेल ना तर गव्हर्नमेंट देऊ शकतो. आणि रवी शनी युती रवी शनी युती असली तरी ती गव्हर्नमेंट सर्व्हिस देऊ शकतो, गव्हर्नमेंट जॉब देईल. आणि अष्टमात असेल तर मात्र थोडस त्रासदायक आहे इथे अष्टमात. म्हणजे नोकरी नाहीच, जॉबचा त्रास होईल का असं? हा, जॉबचा त्रास होईल. तेव्हा तशी तुम्हाला शिक्षणासंबंधी पण प्रॉब्लेम झाला असतो ना. हा, पंचमावरती शनीची दृष्टी. रवी शनी युती स्वतःच्या मेहनत, कोणी आपल्याला 2 पैसे पण देणार नाही, म्हणजे फुकटचं काही नाही मिळत, सगळं स्वतःच्या मेहनतीचं कष्टाचं. रवी शनी युती म्हणजे स्त्री कुंडलीत नसावी रवी शनी युती, पतीसाठी त्रासदायक आहे. ठीक आहे मॅडम, एक मिनिट मॅडम, हिचं सिंह लग्न आहे आणि रवी शनी युती आहे, तर हिला राजकारणात जर गेली तर हे होईल का नाही होणार, काय पॉझिटिव्ह होईल का राजकारणाकरता?
पण तिथे केतुयुक्त गेलाय ना रवी, तिथे कुंभ नवमोश आला ना, तोच जर सिंह नवमोश आला असता जर समजा, तर चांगला झाला असता ना. पण तुळेला ह्याला वायू तत्वाला सिंह नवमोश येणार नाही, म्हणजे दुसऱ्या राशीत समजा असला असता, समजा रवी इथे आहे सिंह राशीत आहे, तर मात्र मग सिंह नवमोशात असला असता तर तो चांगला होता. किंवा मकर, मकर नवमोश पण, किंवा धनु, हे सगळे राजकारण्यांचे हे आहेत रवी. मकर, धनु, धनुतला रवी, सिंहेचा रवी, हे सगळे राजकारण्यांसाठी चांगलं आहे. मकरेचा रवी पण चांगला राजकारणाला, कर्केचा रवी पण चांगला. जीवन वेगळंच असतं तिचं मग. क्लास बद्दल काय विचारायचं आहे आणखी काही मला? मॅडम आजचं लेक्चर छान झालं. आणखी माझे जे स्टुडंट आहेत त्यांना काही सांगायचं असेल? मनीषा, ते आपण आता गती वगैरे तर घेणारच आहे परत. मॅडम जसं तुम्ही कृतिका अपोजिट अनुराधा सांगितलं ना, अशी नक्षत्र अधूनमधून सांगत जा. सगळं सांगते मी, किती वेळा सांगते, किती हो वेळा. हो, रिपीट होऊन ते बरोबर लक्षात राहतं ना. पण किती वेळा आपण डोकं अक्षरशः परत परत कुंडलीला लावून सांगतात. प्रत्येक कुंडलीमध्ये सांगते. मॅडम तुमचं एक वाक्य आमच्या डोक्यात असं फिट्ट बसलंय, कृतिका नक्षत्र जिथे पडतं तिथे ते त्रासदायक ठरतं. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारचे जे जे काही स्टेटमेंट करतात ना, ते असे डोक्यात फिट बसून जातात. त्यामुळे तुम्हाला बघा ना परिणाम पण मिळतात की नाही. हो, अगदी अगदी. वडिलांसाठी. मॅडम तुम्ही कृतिका आणि पुनर्वसू सांगितल्या ना, तर विवाहासाठी कुंडल्या आल्या ना की पहिलं कृतिका आणि पुनर्वसू शोधते. पण हेच कृतिका शार्प आहे हा, बुद्धिमत्ता भयंकर असते, शार्प एकदम चाकूसारखी बुद्धिमत्ता आहे. म्हणजे मेडिकल साठी चांगला आहे, कारण त्याचा जो आकार आहे तो कोयता आहे. मॅडम वेध घेणार होतात ना तुम्ही तो शस्त्र ऑपरेशन साठी उचलेल का गुंडगिरीसाठी उचलेल ते फक्त बघायचंय आपण. काय म्हणता? मी म्हटलं ते वेध कसे लागतात ते एकदा सांगणार होतात ना तुम्ही. वेद घ्यायचेच आहे, तो ते घेणार आहे. त्याचं करून ठेवलेलं आहे मी, वेदाचं गणित करून ठेवलं आहे. तर वेद ते एकदम सोप्या ह्याच्यामध्ये कॉन्स्टंट नंबरने वेद कसे लावायचे ते सांगणार. कारण इव्हन ते जे स्पीड असतात ना, तर ते मध्ये मी तुम्हाला पाठवलं होतं बघा व्हॉट्सअपला, की फास्ट कधी असतात, नॉर्मल कधी असतात, रिट्रोगेट असताना, म्हणजे रवी पासून ग्रह किती अंतरावर असताना ते रिट्रोगेट होतात. तर ते ऍक्च्युली वेद साठी त्याचा उपयोग होणार ना, कारण रिट्रोगेट असेल ग्रह तर वेद वेगळा लागतो, वक्रीला वेगळा आहे. असं तर ते सांगताना जर ते थोडस जरा ट्रिक सांगितली तर आम्हाला बरं पडेल. चालेल मॅडम. वेळ 7ची घ्या ना मॅडम, खूप कमी वेळ मिळतो आपल्याला. वेळ जो आहे ना तो 7 वाजेचा घ्या ना, कारण कमी वेळ मिळतो खूप आपल्याला, 1.5 तास जो आहे तो. 7चा तर घेते पण ना मी. 7 ते 9 घेतला ना, 2 तासामध्ये थोडं व्यवस्थित होईल आपलं, म्हणजे मॅथमॅटिक्स पण होतं आणि 3-4 कुंडल्या पण होतात. चालेल. तुम्ही मुहूर्तशास्त्र घेणार आहेत ना? मुहूर्तशास्त्र घेणार आहेत ना? मुहूर्त बघूया हे लोक काय म्हणतात त्याच्यावरती आहे. मग त्याच्यात 2 लेक्चर मी मुहूर्ताचे घेईन. किंवा स्टार्टिंगला तुम्ही मॅडम आता तुम्ही प्रॉपर्टीच्या घेणार आहात ना? प्रॉपर्टी पण घेणार आहे. जसं तुम्ही मॅडम तुम्ही जसं भरपूर घ्या मॅडम. मॅडम तुम्ही जसं संतती घेतलं होतं ना, तसं पूर्ण प्रॉपर्टीज घ्या. प्रॉपर्टीच्या जास्त कुंडल्या. आता संतती कसं फीड बसलं तुमच्या डोक्यात. तसंच मी काय सांगते, एक विषय घेऊन जर 10-15 कुंडल्या सोडवल्या ना, तर बरोबर तुमच्या डोक्यामध्ये फीट बसतं ते. तेच आम्हाला म्हणून प्रत्येक कुंडली प्रत्येक गोष्टीमध्ये 15-15 कुंडल्या तरी सोडवल्या गेल्या पाहिजे.
तुम्ही जसं संतती घेतलं तसंच हे हो, प्रॉपर्टीचे सगळे पैलू घ्या यामध्ये. प्रॉपर्टी कोणाच्या नावावर घ्यायची आहे किंवा घेताना ती प्रॉपर्टीचे नवीन घ्यायची आहे का जुनी घ्यायची आहे, म्हणजे रिसेल घ्यायची आहे, असं सगळं बघायला पाहिजे. आणि कधी कधी तो घेतल्यानंतर पण अचानक काही लॉस होतो ना सगळ्यांचा, तर ते पण एकदा बघितलं तर बरं होईल प्रॉपर्टी प्रॉपर्टीचं. रिलेटेड सगळे पैलू घ्या मॅडम, बाकी नका घेऊ वेगळं पण काही. त्याचे नियम असतील तर ते पण द्या आम्हाला. हा नियम पण घेऊ, चालेल. म्हणजे एक मॅडम विषय घेऊन एक पूर्ण करून टाका, असं छान मॅडम होतं. एक कुंडली पण वेगळी घेत जा, म्हणजे एक प्रॉपर्टीची तर एक दुसरा सब्जेक्ट कुठला, म्हणजे अच्छा. विवाहाची किंवा हा. नोकरीचं, म्हणजे नाही तेही नाही, लागोपाठ 3-4 दिवस नुसती प्रॉपर्टीज घेऊया, म्हणजे ते डोक्यात फीड हो बसेल. हो मॅडम, तसं जास्त नंतर छान मग ते कळतं. झालं की मग आपण वेगळ्या घेऊया. ते जास्त छान मॅडम कळतं. 10 दिवस पण प्रॉपर्टीच्याच घ्या तुम्ही कुंडल्या, बाकीचे नंतर घ्या परत क्लास पाहिजे. नाही नाही, एवढे 10 दिवस नाही लागणार. 10 3-4 कुंडल्या नाही लागणार, एवढे नाही लागणार. नाही, कारण भरती 3 असेल कुंडल्या भरती होतात. मॅडम ते मुहूर्त मध्ये काय शिकवणार तुम्ही? मुहूर्ताचे 2 मुहूर्त दिवस सगळे मुहूर्त भरती घ्या ना मग, रोज ते अर्धा तास नंतर पहिले घेणार आहे का मॅडम? पहिले नाही ते पहिला स्टार्टिंगला अर्धा मॅच तास नंतर तरी घेणार आहे की आत्ताच घेणार आहे? तेच ती अरुंधती सांगत होती, मग म्हटलं 2 मॅडम मी एक सजेशन देऊ का, की मग अर्ध्या मुहूर्ताचं प्रॉपर्टीच्या घ्या आणि अर्धा त्याच्यात घ्या. अरे एकेकाची बोला. सुरुवातीचा अर्धा तास मॅडम मी एक सजेशन देते, की मुहूर्ताचं ना मॅडम, मुहूर्ताचं जे शिकवायचंय ना, त्याची पूर्ण एक वेगळी कार्यशाळा घ्या तुम्ही. मॅडम तसं नका. मॅडम रेकॉर्डिंग बंद करा ना, रेकॉर्डिंग बंद करा मॅडम. हो बरोबर. सकाळच्या मॅच स्टार्टिंगचा